हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवला आपण उन्हाळा स्पेशलमध्ये मुरब्बा, अगदी झटपट होणारा आणि कमी साहित्यामध्ये. तर चला मग मुरब्बा कसा बनवायचा तर ते बघू. तर त्यासाठी घ्यायचं अर्धा वाटी गूळ घ्यायचा आणि एक कैरी घ्यायची, आणि कैरी इथं आंबट घ्यायची नाही. नंतर कैरीला व्यवस्थित इथं वॉश करून घ्यायचं. कैरी वॉश झाली की नंतर एक ड्राय कपड्याने त्याला पुसून घ्यायचं. नंतर इथं कैरीचं देठ काढून टाकायचं. आणि आपण इथं कैरीचे साल काढले नाही, तसंच आपण त्याला किसलं आहे. अगोदर मी इथं देठ काढून टाकलं. नंतर किसून घेतलं. आणि चला आता इथं आपली कैरी किसून झाली होती. नंतर कोळी बाजूला काढून घ्यायची आणि एवढा आपला किस तयार झाला होता. नंतर इकडं कढाई तापायला ठेवायची. कढाईमध्ये कैरीचा खीस घालायचा आणि थोडं हलकं कैरीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी असतं ते हलकं आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे. चला आता एक्स्ट्रा पाणी आपलं कैरीतलं निघालं. नंतर घालायचं गूळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि इथं आता पूर्णपणे मुरब्ब्याचा कलर आपल्याला चेंज होताना दिसेल. आणि त्याला सतत हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही. नंतर त्यामध्ये 1 चमचा साखर घालायची आणि आता व्यवस्थित मिक्स करायचं. आणि इथं आता हळूहळू मुरब्ब्याचा कलर आपला चेंज होताना दिसत आहे. नंतर तुम्ही बघू शकतात असा हा मुरब्बा इथं तयार व्हायला लागला होता. अजून त्यामध्ये थोडे थोडे गुळाचे छोटे छोटे बारीक खडे आहे. नंतर ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आणि ते बारीक झाले की नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. आणि नंतर बघा असा आपला हा मुरब्बा इथं तयार झाला. अगदी कमी साहित्यामध्ये हा इथं मुरब्बा तयार होतो. आणि उन्हाळा स्पेशल मुरब्बा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. खूप कमी वेळामध्ये आपण हे मुरब्बा इथं तयार केला आणि दिसायला तर खरंच खूप छान दिसत होता. तर चला मग थँक्यू.